चिखलेच्या खेळाडूला पाहते. काही दिवसाअगोदर मी चिर्लेच्या क्रीडांगणामध्ये या खेळाडूचा खेळ पाहिला. काय फिनिश केला होता सामना. अगदी 98 धाव संख्येचा पाठलाग करत असताना 4 ओव्हरमध्ये 101 धावा ठोकल्या होत्या आणि त्यामध्ये जवळजवळ 75 धावा या एकट्या प्रशांत या खेळाडूने लगावल्या होत्या आणि तोच खेळाडू तुम्हाला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतो. आणि त्याच्या सोबतीला सनील फडके जो विघरवरून बिलॉंग करतो. एक नेहमी उत्कृष्ट फलंदाज म्हणून त्याची ओळख राहिली. मग आमचे विघरचे दीपकजी फडके असतील. सध्या अगदी गणपती बाप्पाचा उत्सव येतोय त्यामध्ये मूर्ती बनवण्यामध्ये ते सध्या व्यस्त आहेत आणि तो त्याच गावचा हा खेळाडू. सहर्ष स्वागत करतोय आम्ही त्यांचं देखील. आणि लगेच मॅचला स्टार्ट करा प्लीज. आर्यन चिर्ले, चंदन तलवार, ज्या खेळाडूबद्दल विपुलजी यांनी बऱ्याच वेळेला उल्लेख केला की चंदन तलवार या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल आणि या विभागामध्ये तो देखील उपस्थित झाला. आज खऱ्या अर्थानं आर्यन चिर्ले या संघामध्ये तो खेळणार आहे. निर्दोष घरत, प्रशांत, अक्षय पाटील हे सर्व खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. अलंकार देखील आज स्क्वॉडमध्ये. चंदन तलवार आणि त्याच्या सोबतीला प्रफुल्ल पाटील हे आयकॉन खेळाडू असतील. सामन्याला करूया सुरुवात. 4 षटकांची मॅच आणि याच्यानंतर रेडी राहा. प्रिशा 11 जय हनुमान भेंडकळ टीम आणि क्रिशा 11 ब्राह्मण करवले या टीमला आपण इन्व्हाइट करूया. याच्यानंतर टॉस साठी तुम्हाला संपर्क साधायचा. निशांत 11 दादरपाडा या स्पर्धेसाठी खूप सारे शुभेच्छा आल्यात. वैभव घरत धाकटीजुई यांच्याकडून शुभेच्छा आल्यात. सहर्ष स्वागत आपलं देखील. एन्जॉय करा या मॅचला. पावसाली रब्बर बॉलची स्पर्धा. मान्सून ब्लास्ट. मगाशी मुसळधार पाऊस पडला आणि त्यामुळे क्रीडांगण पूर्णपणे ओलचिंब झालंय. परंतु आता कडक उन्हाचा तडाखा आता सोसावा लागेल खेळाडूंना. आणि लेट्स प्ले करूया डावाला सुरुवात. वेलकम ऑल ऑफ यू. महत्वाची मॅच. बोनशेत आणि त्यांच्या विरोधात आर्यन चिर्ले. सलामीचा बॅट्समन प्रशांत आणि नॉट स्ट्राईकला मयूर. ओ पहिलाच बॉल. बॉलिंग ट्रॅकवरती विनीतला आपण पाहताय. सॉफ्ट हँडने खेळून काढलाय. निर्दोष. किती चांगली फिटनेस आहे. क्रिकेटमध्ये वयाचं बंधन नसतं. एज इज नॉट लिमिट. आणि किती वेगाने धावत निघाला. 2 रन्स कंप्लीट केला. चांगलं रनिंग बिटवीन विकेट खेळपट्टीवरती देखील पाहायला मिळालं. जिथे प्रशांत आणि मयूरला आपण पाहू शकतो. दोन्ही विस्फोटक बॅट्समन आहेत. आणि समोर विनीत हा यंगस्टार गोलंदाज. आर्यन चिर्लेसाठी नेहमीच तो पहिलं षटक हाताळलो. मग टेनिस बॉल असू द्या अन्यथा पावसाली रब्बर बॉल असू द्या त्याची देखील चांगली भूमिका राहिली या टीमसाठी. आणि यंगस्टार जेव्हा येतात चांगली कामगिरी करतात ना तेव्हा तो संघ आणखीन पुढे जातो. आज तुम्ही विनीतला पाहू शकता. परंतु प्रशांतचा फटका फसलाय. कॅचची संधी. तिकडे प्रशांत उभा आहे. मागे प्रशांत घरत होता. जीवाच्या आकांत त्याने धावत निघाला. प्रयत्न लाजवाब केले. अगदी पावसाली रब्बर बॉल म्हटलं की नेहमी आपण म्हणत असतो की थोडेसे सावध होऊन खेळा. परंतु प्रशांत अगदी वेगाने धावत निघाला. कॅच पकडण्याचा चान्स तो घेत होता परंतु कॅच ड्रॉप झाला. रन्स मिळेल इथे 1 सिंगल. एका धावेने धावफलक पुढे चाललाय. धावफलकावरती बिनबाद 3 धावा. प्रथम स्ट्राईक वरती मयूर फडके हा खेळाडू स्ट्राईक वरती आलाय. राऊंड द विकेट. नवीनीतचा पुढचा बॉल बॅटच्या मधोमध लागला आणि इनर एज लागून मागे चाललाय. थर्ड मॅन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतायत. 1 झाली कंप्लीट. मयूरनं कॉल केलाय. प्रशांत नाकारत होता परंतु चला आता ओव्हर थ्रो त्यामुळे रन्स मिळतील. कंप्लीट होत आहेत 2 धावा. चांगलं कॉलिंग पोझिशन आहे दोन्ही खेळाडूंमध्ये आणि रन्स बनवाव्या लागतील. मागच्या मॅच मध्ये उच्चांक गाठला. काय बॅटिंग केली अमित नाईकनं आणि तेवढीच विस्फोटक बॅटिंग करण मडवीनं देखील केली. आज जवळजवळ विचार केला तर चैतन्य पाटील, परेश ठाकूर, अमित नाईक, करण मडवी हे खेळाडू चर्चेमध्ये राहिलेत. ज्या पद्धतीने त्यांचा परफॉर्मन्स पाहायला मिळाला. अनिकेत मोकल कालचा दिवस या खेळाडूनं गाजवला. परंतु आज कोण जाईल थेट फायनलमध्ये. आज आयकॉनचा लॉट आहे. पुढे आले स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. लाईन चांगली आहे. असं म्हणतात की प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. आपला रोजचा सराव आपल्याला एक चांगला खेळाडू घडवतो आणि नेहमी जर तुम्ही चांगला सराव कराल तर तुम्ही क्रीडांगणामध्ये चांगले अगदी गोलंदाजी करू शकते. याचं उदाहरण दिलं विनीतनं. आतापर्यंत 4 बॉल टाकलेत. 4 बॉलमध्ये 2 वेळा दुहेरी धाव, 1 वेळा सिंगल आणि 1 डॉट बॉल अशा पद्धतीनं फक्त आणि फक्त 5च धावा दिल्यात. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. लास्ट 2 बॉल. राऊंड द विकेटनं पुढचा बॉल घेऊन
शॉर्ट पिच बॉल होता, बॅटची एज लागून विकेट किपरच्या हातामध्ये आणखीन एक डॉट बॉल. पावसाळी रब्बर बॉल मध्ये अनेक प्रेक्षक म्हणतात की बॉलरला चांगलाच मार मिळतो, पण तो नियंत्रण चांगलं असेल, टप्पा चांगला असेल, अचूकता असेल तर तुम्ही ह्या गोष्टी साधू शकताय ज्या पाहायला मिळाल्यात विनीतमध्ये. 5 बॉल मध्ये फक्त 5 सिंगल. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर, शेवटचा बॉल बाकी राहिला. सोडला हा बॉल आणि इथे पंचांचा इशारा डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ होईल समाप्त आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावरती धावा आहेत बोनशेट टीमच्या अवघ्या 5 धावा. पाहू शकता तुम्ही विपुलजी पाटील सर त्यांच्या समेत प्रल्हादजी कासूकर साहेब. अगदी त्यांची शॉर्ट टीम मीटिंग तिथे पाहायला मिळाली. काही दिवसामध्ये ते थेट जेजुरीमध्ये जातील, त्याची काहीतरी प्लॅनिंग सुरू आहे सध्या. त्यांना तुम्ही ऑन दी स्क्रीन पाहता. पुढच्या आठवड्यामध्ये थेट जेजुरीमध्ये त्यांचा प्रवास आपल्याला पाहायला मिळेल. उरण समालोचक असोसिएशन, तदनंतर बरेचसे आमचे कॉमेंटेटर्स मित्र. मॅच कडे पुन्हा एकदा जाऊया आपण. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा आल्यात. आज प्रेक्षकांची चांगलीच गर्दी पाहायला मिळते. प्रेक्षकांचं आम्ही विशेष कौतुक करू. बॉलिंग ट्रॅक वरती दुसरं षटक घेऊन आलाय चंदन तलवार. हा खेळाडू बॉलिंग ट्रॅक वरती आला. विपुलजी थोडे थांबा, कारण ज्या खेळाडूबद्दल आपण चर्चा केली तोच खेळाडू आता बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. चंदन तलवार घाटला गावचा खेळाडू. पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर चाललाय. आता पंचांचा इशारा वाईड बॉल. मागील बॉल शेवटचा होता, तिथे प्रशांत थोडीशी चर्चा करत होता पंचांसमवेत, पण तो पंच निमिष मोहित आहेत आणि एक युवा खेळाडू, त्यांच्याकडे देखील अनुभव चांगला आहे, त्यामुळे शेवटचा बॉल चांगल्या लाईनवरती पडला होता जिथे डॉट बॉल मिळाला. इथे वाईड बॉलने केली सुरुवात चंदन तलवार. बॅटची एज, मागे चाललाय बॉल. प्रशांतचे अगदी आज जोरदार प्रयत्न सुरू आहेत मागे. किती वेगानं तो पोहोचला. फिल्डिंग खऱ्या अर्थानं मागे फर्स्ट स्लिपची आहे, पण तो जो सेकंड स्लिपला तिथून तो पोहोचला होता. आर्यन चिर्ले संघाला आपण खेळताना पाहता. या विभागामधील एक नामांकित संघ ज्या खेळाडूंचा आपण आत्ताच उल्लेख केला. बरं, जरूर चर्चा राहील संपूर्ण मॅच मध्ये देखील. इथे गोलंदाज तयार. चंदन तलवारचा पुढचा बॉल ओ समोर टाकलाय, व्ही शेप मध्ये उडवलाय. स्टेट ड्राईव्हचा दणका, क्षेत्ररक्षक आहे तैनात, परंतु त्याच्या बाहेर पाठवलाय. लॉंग ऑफ सीमा पार. मयूर फडकेच्या बॅट मधून पहिला खणखणीत षटकार. फलकावरती धावा लागल्या गेल्या 13 धावा, 13 रन्स बनल्यात. असे फटके ठोकावे लागतील, कारण प्रतिस्पर्धी टीम देखील तेवढ्याच ताकदीची आहे. चंदन तलवारची बॅटिंग, त्यामुळे त्यांच्या विरोधात किती धावा. पुन्हा एकदा स्टेप आउट करून पुढे सरसावून मारण्याचा हा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक सिंगल. बोनशेचे समर्थक म्हणत असतील की प्रशांतच्या बॅट मधून तशीच खेळी यायला हवी जी चिर्लेच्या क्रीडांगणामध्ये घडली. चेसिंग मध्ये तो एक मोठा नॉक प्रशांतच्या बॅट मधून आम्ही पाहिला होता. जिथे मारेल तिथे षटकार. काय तुफानी बॅटिंग राहिली होती, परंतु आज गरज आहे कमीत कमी 3-4 मोठे फटके आले तर स्कोर पुढे जाईल. आणि पावसाळी रब्बर बॉल मध्ये एका इनिंग मध्ये 5-6 षटकार फार गरजेचे देखील आहेत. इथे मागे चाललाय बॉल लॉंग स्टॉपला. आता चांगली फिल्डिंग, पुन्हा एकदा रन्स मिळेल. एक सिंगल. ओव्हर थ्रो जरूर झालाय का, दुसऱ्या धावेचा चान्स घेतील. चला थांबवला एकच धाव. याच दरम्यान आमचे मित्र मनीष पाटील कळंबुसरे, उत्कृष्ट समालोचक, त्यांना मी इन्व्हाइट करतोय या आपण मंचावरती. इथे डॉट बॉल. चंदन तलवारची गोलंदाजी, त्याच्या विरोधात मयूर फडके आणि चांगला फटका एक्झिक्यूट केला. एक षटकार आल्यानंतर चंदनने देखील चांगलं कमबॅक केलंय. ओ इथे फटका फसलाय, धावत निघालाय चंदन. कॅचची संधी आहे. काय प्रयत्न केलेत, अगदी कुठल्याही प्रकारची तमा न बाळगता खेळत आहेत क्रिकेट. पावसाळी रब्बर बॉल, किती जिद्द आहे, किती अंगामध्ये जोश आहे आणि ते रन्स कंप्लीट होत आहेत. 2 धावा. धावफलक पुढे चाललं. स्कोर पोहोचलाय 2 धावेनं 18 या धावसंख्येवरती. पावसाळी रब्बर बॉलची मान्सून ब्लास्ट स्पर्धा आपण अनुभवत्या. उल्लेखनीय आयोजन आणि या स्पर्धेचा बोलबाला संपूर्ण अगदी रायगड ठाणेमध्ये सुरू आहे, कारण यात रायगड जिल्ह्याचे खेळाडू पाहायला मिळाले, ठाणे जिल्ह्याचे, मुंबईचे खेळाडू. हा बॉल चांगला आहे, मागे चाललाय. रनआउटची संधी, डायरेक्ट थ्रो. ओ आता उशीर झालाय, रन्स मिळणार नाहीये. बॉल येईल डॉट आणि अशा पद्धतीनं 2 ओव्हरचा खेळ झाला इथे समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस धाव फलकावरती धावा लागल्यात बोनशेट टीमच्या बिनबाद.
17 धावा, 18 का, येस 18 धावा आल्यात 2 ओव्हरमध्ये 18 रन्स. चिर्ले टीमसाठी शुभेच्छा आल्यात आर्यन चिर्ले टीमला आणि त्याचबरोबर मिलन मडवी यांच्याकडून शुभेच्छा आल्यात आर्यन चिर्ले टीमसाठी जे एन्जॉय करतात ही मॅच. 2 ओव्हरमध्ये 9च्या सरासरीने 18 काढल्यात शेवटचे 2 ओव्हर. बॅटच्या मधोमध लागलाय, परफेक्ट कनेक्शन साधलाय आणि हा बॉल चाललाय टाळ्यांचा गजर करत सीमा पार षटकार. धावफलकावरती 24 धावा लागल्यात. मनीष पाटील यांचं आगमन झालंय, शिवसंकल्प समालोचक असोसिएशनचे सदस्य. चोवीस धावा धावफलकावरती. अलंकारचं स्वागत, आडव्या बॅटनं खेचून मारलाय, प्रशांत पाटीलच्या बॅट मधून आलाय हा उत्तुंग असा लागोपाठचा दुसरा षटकार. आणि आता संघ पोहोचलाय 30 वरती. अशा फटक्यांसाठी तर हा खेळाडू ओळखला जातो, मॅन फ्रॉम चिखले, आणि त्या विभागामधील सर्वाधिक उत्कृष्ट कामगिरी करणारा हा प्रशांत पाटील. तुम्ही पाहू शकता इन ऍक्शन, आता चांगल्याच मूड मध्ये आलाय आणि 2 बॉलमध्ये 2 षटकांना पुन्हा एकदा थोडंसं टेन्शन आर्यन चिर्ले संघाचं वाढवलंय. दोन्ही गोलंदाजांनी चांगली बॉलिंग केली. अगदी 5 आपण विनीतला पाहिलं, तदनंतर चंदन तलवार आणि आता अलंकार. 2 बॉलमध्ये 2 षटकार. आणखीन एक उडवलाय, आता एक्स्ट्रा कव्हर आणि हा बॉल देखील जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 3 बॉल 3 षटकार. अंपायर्स डान्स करतात, निमिष मोहिते एंटरटेनमेंट करत असताना मैदानामध्ये. लाईव्ह मध्ये आता कॅप्चर झालाय आणि 3 बॉलमध्ये हा 3रा षटकार. आमचे कॅमेरामॅन कुठलीच संधी सोडत नाहीत, एकदा ऍक्शन आली की त्यांची रिॲक्शन मिळते तिथे, आणि त्यामुळे आता ही देखील चर्चा राहील. डान्सिंग अंपायर आमचे मित्र निमिष मोहिते सध्याच्या घडीला अंपायरिंग. धावफलकावरती 36 धावा बनल्या. 3 बॉल 3 षटकार. पहिला खेळाडू आहे दादरपाडा टेनिस क्रिकेट मधला ज्यानं एकमेव खेळाडू ज्यानं बाईक जिंकली मोठी जुईच्या क्रीडांगणामध्ये. 3 बॉलमध्ये 3 षटकार मारलेत. आता प्रश्न पडलाय कसं थांबवायचं. चला आता लाईन चांगली, आता चांगलं जज केलं. तिकडे मागे विकेट किपर निर्दोष घरत, ओल्ड इज गोल्ड हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. वैभवजी कासूकर दादरपाडा यांना देखील आम्ही इन्व्हाइट करतो आपण मंचावरती या. 4 बॉलमध्ये 3 षटकार आणि 5वा बॉल आणि त्याच्यावरती 4था षटकार आता ऍड करूया. 5 बॉलमध्ये 4 षटकार ठोकलेत आणि या ओव्हरला अगदीच लांबलचक करून टाकलाय आणि संघ पोहोचलाय 42 या धावसंख्येवरती. 42 रन्स. मानो की बल्ला नाही तलवारी चला रे. काय बॅटिंग केले दर्जेदार प्रशांत पाटील. शेवटचा बॉल अद्याप या. आता त्रिफला बाद क्लीन बोल्ड केलाय. 4 षटकार आणि 6वा बॉल अगदी त्रिफला बाद करण्यामध्ये अलंकार यशस्वी राहिलाय आणि प्रशांतच्या या विस्फोटक खेळीचा झालाय अंत फलंदाज बाद. वैभवजी कासूकर यांना आम्ही मंचावरती येण्याची विनंती करतोय. वैभवजी कासूकर या प्लीज. आपण आमच्या समेत जोडलेत आमचे मित्र मनीष पाटील मॅन फ्रॉम कळंबुसरे. 8 बॉलमध्ये 28. टाळ्या उद्या बोनशे टीम. चांगली बॅटिंग प्रशांतची पाहायला मिळाली, परंतु आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चालल्या. ज्या खेळाडूची व्हिडिओ फार व्हायरल झाली, ज्याने नेहमीच आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलं की मला फक्त मारामारीत जमतं, आणि मारामारी या स्पेशल बॅटिंगसाठी ओळखला जाणारा सनील फडके विगरचा खेळाडू मैदानामध्ये उतरलाय. गतवर्षी हंगाम फार चांगलं राहिलं 5 स्टार विगर टीम, आणि त्यामधला हा महत्वाचा खेळाडू आमचे मित्र प्रदीप असतील, प्रदीप फडके यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. शेवटचे ओव्हर आहे, शेवटचा षटक, आणि या शेवटच्या षटकामध्ये ऋतुज घरत लास्ट ओव्हरमध्ये आल्या. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात 42 रन्स, 42 धावा, लॉस ऑफ द 1 विकेट. 1 विकेट आताच मिळाली. प्रशांतची बॅटिंग समाप्त झाली 42 वर, आणि शेवटचं षटक ऋतुज घरत तयार. ऋतुज घरत वरती हल्ला बॉल, पहिला बॉल पाठवलाय सीमा पार.
मयूर फडकेची ताकद. षटकार. पहिलाच बॉल षटकार ठोकलाय आणि आता स्कोर 48 धावा. चला पावसाच्या सरी पडतायत आणि हे देखील म्हणत असतील बोनशेत की आणखीन पाऊस यावा, कारण ओल्या खेळपट्टीवरती आज बॅटिंग झाली नाही बऱ्याचशा टीमची. इथे व्हाईट बॉलचा इशारा. बाउन्सर एक अतिरिक्त एक्स्ट्रा रन. वॉर्न देखील केले गोलंदाजाला की आता बाउन्सर चालणार नाहीये. ऋतुज गरज चांगला गोलंदाज आहे, आम्ही चिर्ले चॅलेंजर टीम कडून खेळताना पाहिलाय. आर्यन चिर्ले टीम मध्ये देखील तो खेळतो आणि नेहमीच त्याची देखील गोलंदाजी चर्चेमध्ये राहते. पण तू इथे एका बॉल मध्ये आतापर्यंत 7 मोजल्यात आणि संघाची धावसंख्या 49. स्टेप आउट जास्त करतायत मयूर. जेव्हापासून तुम्ही मयूरच्या बॅटिंगचा विचार केलात तर जेवढे तो बॉल खेळलाय जागेवरून थांबून खेळला नाहीये. बऱ्याच वेळेला तो पुढे येऊन बॅटिंग करतोय आणि पुढे आल्यानंतर चांगले फटके देखील त्याने लगावलेत, पण तो इथे डॉट बॉल आला. हीच तर खासियत आहे ऋतुज गरजची देखील. चांगला चेंडू रिलीज करताना तो पाहायला मिळाला. इथे देखील वेगवान बॉल. कदाचित स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न नक्की या बॉलवरती काय घडलं पंच डिस्कस करतायत आणि एक रन जरूर मिळेल. दोन्ही एंडनं स्ट्राईक सोडले अंपायर सांगत असताना. जरूर निर्दोषांच्या हातामध्ये बॉल होता, परंतु दोन्ही एंडनं स्ट्राईक सोडले, त्यामुळे 50 धावा या बोनशेट टीमच्या कंप्लीट झाल्यात. 50 धावसंख्येवरती पोहोचल्या आणि अद्याप काही बॉल शिल्लक आहेत. सनील फडके स्ट्राईक वरती आहे. राऊंड द विकेटनं ऋतुज तय्या. सनील फडकेचा हा तडाखा. मला फक्त मारामारी पटते. बॉल पाठवलाय सीमा पार. षटकार. 56 धावा आणि या धावसंख्येच्या शोधात होता तो म्हणजे बोनशेत संघ आणि आता चांगल्याच अडचणी वाढवून ठेवल्यात. आणखीन एक शॉर्ट पिच बॉल आहे. टीव्ही अंपायर्स कडे जाऊया आपण. हाईट फॅक्टर इश्यू आणि रिव्ह्यू कोणी पंचांनी मागितलाय. बॅटिंग डिपार्टमेंट एक रिव्ह्यू आहे आणि एका रिव्ह्यूची मागणी केली. आपण जाऊया टीव्ही अंपायर्स. इट्स अ नो बॉल. टीव्ही अंपायरचा डिसिजन आलाय. फार उंच हा बाउन्सर आहे. अगोदर दंडित केलं, तो वॉर्न केलं आणि त्याच्यानंतर हा निर्णय लेट पण थेट तुमच्यापर्यंत पोहोचवलाय आम्ही. फ्रीडचा इशारा करतायत अंपायर्स. या बॉलवरती संधी आता पुन्हा एकदा सनीलला. यावेळीचा हा बॉल पुढे थोडासा पडला आणि त्याच्यानंतर विकेट किपर थोडेसे बीट झाले. एक मिळेल का? दुसऱ्या धावेसाठी सनील निघेल. दुसरी धाव घेत असताना मयूर फडके धाव बाद. मयूर फडके धावबाद. टीमची टोटल आहे 58 धावा आणि या सत्रामधील अद्याप शेवटचा एक बॉल बाकी राहिला. लास्ट बॉल. धाव फलकावरती 58 धावा. नवीन खेळाडू योगीराज फडके हा खेळाडू मैदानामध्ये चाललाय. अगदी नेरे धुंद्रे विभागामधील हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. नेहमीच त्या विभागामध्ये देखील आपण बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धा पाहिल्या आणि आज त्याच गावचे खेळाडू बोनशेत. हलक्या पावसाच्या सरी पुन्हा एकदा आल्यात. आज पावसाचा देखील तडाखा राहिला. मध्ये मध्ये पाऊस येतोय. हा बॉल रनआउटची संधी पुन्हा एकदा, परंतु पुन्हा एकदा पोहोचलाय सनील आणि अशा पद्धतीने पहिल्या पूर्वार्धाचा खेळ इथे होईल समाप्त. बॅटिंग करत असताना 4 षटकांच्या अखेरीस धाव फलकावरती धावा काढल्यात, त्या म्हणजे 59 धावा आणि हा टार्गेट आता बनवावा लागेल 60 धाव संख्येचा आर्यन चिर्ले टीमला. येणारे 24 बॉल आणि 60 धावेची आवश्यकता.
60 धावसंख्येचा पाठलाग करायचा येणारे 24 चेंडू. आमचे बोनशेटचे मित्र समीर दादा पाटील हे देखील आज मैदानामध्ये पाहायला मिळतात. स्वागत आहे आपलं देखील. येणारे 24 चेंडू आणि 60 धावा. चला बोनशेट टीम क्षेत्ररक्षण लावून घ्या आपण, कारण बॅट्समन देखील येत आहेत. आर्यन चिर्ले टीम कडून सलामीचे बॅट्समन. आव्हान येणारे 24 चेंडू. पुढच्या मॅच साठी आपण इन्व्हाइट करूया टॉस साठी. बेंडखल टीम या ठिकाणी उपस्थित झालाय. प्रिशा 11 जय हनुमान बेंडखल, सूरज पाटील वाघिवलीवाडा हा आयकॉन खेळाडू आणि आदित्य पाटील बामण डोंगरीचा आयकॉन खेळाडू. क्रिशा 11 ब्राह्मण करवले त्यांच्या टीम मध्ये बंटी बद्रिके आणि रोहित घरत धाकटी जुई हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. बंटी बद्रिके आज जरूर आपल्याला पाहायला मिळेल. मॅन फ्रॉम लोधिवली. आणि त्याच्या सोबतीला रोहित घरत धाकटी जुई हा आयकॉन खेळाडू आपल्याला पुढच्या मॅच मध्ये फार दूरवरचा प्रवास करत ब्राह्मण करवले संघ पोहोचला. दूरवरचं अंतर पार करत इथपर्यंत ते पोहोचलेत. आणि टॉस करूया. चला आयोजक ओमकार त्या ठिकाणी कॅप्टन आले असतील तर टॉस करून घ्या. भेंडखल टीम आणि ब्राह्मण करवले टीमचे कॅप्टन. 5 इनिंग संपले. पहिला कॉल तुम्हाला आम्ही देतोय. जर कॅप्टन वेळेवरती पोहोचले नाही तर ओव्हरमध्ये कपात केली जाईल. या गोष्टीकडे लक्ष ठेवा आपण. शेवटच्या टप्प्यात 3 टप्प्यामध्ये ही मॅच, कारण 3 संघ पुढे जातील. प्रफुल्ल पाटील हा खेळाडू आयकॉन आज खेळतोय. तो सलामीसाठी उतरला आणि त्याच्या सोबतीला निर्दोष घरत. गेम इज ऑन. सनील तयार. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल मोजून तोलून मारलाय. डीप मिड विकेट सीमा पार. प्रफुल्ल पाटील चांबोच्या बाट मधून आलाय. पहिला षटकार. अंपायर छत्री बंद करावी लागेल कारण कॅमेरा आपला अगदी स्टेट आहे. चला भिजू द्या. आता पुढच्या मॅच मध्ये देखील खेळायचंच आहे, त्यामुळे पहिल्याच बॉलवरती स्वागत केले सनील फडकेचं. बॅट्समन चांबोन. प्रफुल्ल पाटील बोरलीचा खेळाडू आयकॉन खेळतोय. ओ इथे चांगला बॉल स्टंपच्या मागून ऍपल करतायत प्रशांत, परंतु कुठल्याही प्रकारचा उत्साह नाहीये. आत्मविश्वास कमी होता. इथे बॉल येईल डॉट. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता डॉट बॉल आलाय. प्रफुल्ल आपण इन ऍक्शन मध्ये पाहताय. या खेळाडूमध्ये ती ताकद आहे जो धाव संख्येचा पाठलाग करण्याची ताकद ठेवतो. परंतु त्याच्या समोर सनील फडके. पुन्हा एकदा चांगला बॉल. आणखीन एक लवली डिलिव्हरी. पावसाची साथ मिळते आता गोलंदाजांना. 3 बॉलचा खेळ संपलाय. धाव फलकावरती 6 धावा. प्रत्येक ओव्हर मध्ये 15 बनवायचे आहेत. हा सामना जिंकण्यासाठी 15च्या सरासरीनं वाटचाल करावी लागेल. वैभवजी घरत धाकटीजी यांच्याकडून पुन्हा एकदा शुभेच्छा आल्यात. आर्यन चिर्ले टीम मैदानाच्या आतमध्ये खेळते. ओव्हर द विकेट्स न सनीलचा नेक्स्ट बॉल. ओ ड्राईव्ह केला. लॉंग ऑफला धाडलाय बॉल. खेळाडू तैनात. बॉल सोडलाय. खराब फिल्डिंग. 1 धाव झाले पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा देखील तेवढ्याच जलद गतीने पूर्ण केल्यात. ह्या चुका टाळाव्या लागणार आहेत बोनशेट टीम. आणि दुसऱ्या सत्रामध्ये तुम्हाला 60 धाव संख्येचा बचाव करायचा आहे. धावा आता वाचवायच्या आहेत. एक मिसफिल्ड या मॅच मध्ये घातक राहील. 8 धावा धाव फलकावरती. टॅपिंग क्रिकेट ऑन साइडला चाललाय. आता लॉंग ऑन मध्ये चाललाय.
मयूर फडके त्या ठिकाणी रनआउटची संधी, थ्रो डेंजर एंड कडे आणखीन चांगला व्हायला हवा होता. खराब फिल्डिंग आणि या चुका महागड्या ठरतायत बोनशेतला. मगाशी देखील एक मिळणार होती, तिथे दोन आल्या. इथे देखील लॉंग ऑनला बॉल सोडला, थ्रो खराब आणि तदनंतर 2 धावा पलत काढल्यात. स्कोर पोहोचलाय 10 वरती. शेवटचा बॉल बाकी आहे. बॉलिंग चांगली सुरू आहे सनीलची, परंतु फिल्डर्सला देखील साथ द्यावी लागेल, कारण प्रत्येक ओव्हरमध्ये 15 बनवायचे आहेत. 5 बॉलमध्ये 10. आता षटकार आला तर रन रेट त्याच रिक्वायर्ड रन रेटनं वाटचाल राहील. सोडलाय बॉलला वेगवान हा बॉल, तेच तर्रार फास्ट होता. टॉप स्टम्पच्या बाहेर संपले. चला वाईट बॉल. षटक क्रमांक 2 योगीराज फडके आल्या. 47 ची आवश्यकता येणाऱ्या 18 बॉलमध्ये 47 धावा. योगीराज तयार होत आहेत. समोर निर्दोष घरत. या टीमची हा खेळाडू ओळख आहे. या खेळाडूच्या नावावरती हा संघ ओळखला जातो, आर्यन चिर्ले. आणि सध्याही तो ओपनिंगसाठी चालाय. 40+ खेळाडू. किती स्थान क्रिकेटमध्ये टिकून ठेवलंय निर्दोषनं. टॅपिंग क्रिकेट. पहिला बॉल वेगानं चाललाय मागे. पुन्हा एकदा हलकीशी मिसफील्ड आणि तो आता रन्स मिळेल. एक सिंगल. आता मागील ओव्हरमध्ये ज्या चुका झाल्या त्या आता सुधाराव्या लागतील बोनशेट टीमला देखील. परंतु इथून एकच अपेक्षा की चॅम्बोच्या बॅटमधून रन्स यायला हव्यात. पहिल्याच बॉलवरती त्यानं षटकार मारला, परंतु त्याच्यानंतर सिंगल दुहेरी धावसंख्येकडे जास्त लक्ष राहिलं. पुन्हा मोठा फटका आला नव्हता. पुढचा बॉल मिस टायमिंग. फटका फसलाय. काय विकेट येईल का? पोहोचलाय मयूर फडके. पकडलाय कॅच आणि या मॅच मधली गोल्डन विकेट. प्रफुल चांबो झालाय झेलबाद. आणि बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये चंदन तलवार, मॅन फ्रॉम घाटला गाव. अगदी मुंबई शहरातला हा खेळाडू आहे आणि तो क्रीडांगणामध्ये आता उतरला. ज्या खेळाडूंचं बऱ्याच प्रेक्षकांचं लक्ष ज्या खेळाडूकडे आहे, तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय चंदन तलवार. आणि यावर्षीचा हंगाम फार प्रचंड फॉर्म मध्ये राहिलाय. बरीचशी मागणी या खेळाडूला देखील असते. आज आयकॉन नेहमीच नामांकित भूमिका त्या खेळाडूची पाहायला मिळते. परंतु त्याच्या समोर आहे योगीराज फडके हा गोलंदाज. मागील बॉलवरती त्यानं विकेट घेतले. यावेळीचा बॉल ऑफस्टम्पच्या फार बाहेर चाललाय. पंचांचा इशारा वाईट बॉल. प्लॅनिंग अगदी स्पष्ट ठेवले की समोर बॉल द्यायचे नाही, चान्स द्यायचा नाही बॅट्समनला. ऑफस्टम्पच्या लाईनवरती बॉलिंग करायची. या दृष्टिकोनातून सध्या गोलंदाजी सुरू आहे. आणखीन एक चांगला बॉल टाकलाय. आणखीन एक डॉट बॉल. जेवढे डॉट बॉल येतील तेवढाच प्रेशर वाढेल आर्यन चिर्ले संघावरती, कारण धावा काढायच्या 60 धावा आणि स्कोर पोहोचलाय आता 15 वरती. इथून जागेवरून मारला फटका आणि या फटक्यावरती पॉवर जनरेट करत असताना चंदन तलवारच्या बॅट मधून आलाय या इनिंग मधला हा पहिला षटकार. एकवीस धावा धाव फलकावरती. शेवटचे आणखीन 2 बॉल शिल्लक राहिलेत. परंतु चंदन तलवार जो आपल्या बॅटिंग साठी ओळखला जातो, इथून वाईट बॉलचा इशारा केला अंपायर्सनं आणि ते वॉर्न देखील केल्या. अगदी एक्स्ट्रा रन वाईटच्या स्वरूपाने डबल दुरी धावफलकावरती. रिव्ह्यूची मागणी केली. फिल्डिंग डिपार्टमेंटकडे एक रिव्ह्यू आहे, तो त्यांना घ्यायचा आहे. आणि इट्स अ वाईट बॉल आणि रिव्ह्यू गमावलाय बोनशेट टीमनं. आता तुम्हाला रिव्ह्यू मिळणार नाहीये. चांगली अंपायरिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. फार उंच बाउन्सर होता. विकेट किपरनं मागणी केली, परंतु तदनंतर तो रिव्ह्यू असफल राहिला. ओव्हर द विकेट्सनं तयार. अंपायर डिसिजन. इट्स अ नो बॉल आणि बॉल चाललाय लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप. सीमा पार. नशिबाचा चौका. टोटल धावा मिळतील या बॉलवरती 5.
27 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा खराब बॉल आणि तिकडे मागे खराब फिल्डिंग. कुठलाही बॉल न टाकता मागील 10 धावा मिळाल्यात. वाईट +4 रन. खराब फिल्डिंग वारंवार त्यात चुका. मी मागे टुर्नामेंटमध्ये देखील चिरलेचा विचार केला की बोनशेत गोलंदाजीमध्ये थोडासा कुठे कमी पडतोय. या चुका त्यांना सुधाराव्या लागतील. गोलंदाजी फिल्डिंग बॅटिंग जरूर त्यांच्याकडे चांगली आहे परंतु फिल्डिंगमध्ये देखील फार चुका झाल्यात आणि स्कोर आता पुढे जाईल तब्बल 32 धावा. मिस टायमिंग स्ट्रोक हवेमध्ये संचारलाय बॉल. 1 रन झाले कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केलाय आणि पाहता पाहता इथे 2 धावा ह्या सहज पूर्ण झाल्यात. आज प्रेक्षक म्हणत असेल कोणीही पडला नाही इतका पाऊस पडून देखील. कालच्या दिवसामध्ये बरेचसे खेळाडू स्लिप झाले बरेच खेळाडू पडले देखील. आज व्यवस्थित स्पर्धा सुरू आहे. कुठलाही खेळाडू पडला नाही आज. स्वतःला बॅलन्स ठेवत सावरत प्रत्येक खेळाडू फिल्डिंग करतोय. यावेळीचा बॉल पुन्हा एकदा कदाचित ऑफ स्टंप. इथे रनआउटची संधी आहे आणि हे काय केले निर्दोषनं. खरंच गरज होती का हा प्रश्न आता विचारला जाईल आणि चंदन तलवार धाव बाद परंतु पंचांचा इशारा आलाय वाईट बॉल. वैभवजी कासूकर यांना मी मंचावरती येण्याची विनंती करतोय परंतु मैदानाच्या आतमध्ये नक्की घडले का. स्कोर पोहोचलाय 35 धावा झाल्यात. 60 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे. अद्याप 25 धावेची आवश्यकता. चला आमच्या स्कोररचा आता अगदी स्कोर बुक मध्ये जागा राहिली नाहीये. जो आपण बॉलचा अहवाल मांडत असतो तो अगदी पूर्ण झाला. 10 बॉल टाकलेत गोलंदाजानं. ओव्हर 6 बॉलची असते परंतु इथे 10 बॉल 4 एक्स्ट्रा बॉल परंतु अद्याप 1 बॉल आहे. आता राऊंड द विकेट ने आलेत. चला 11वा बॉल. इथे मागे आता फिल्डिंग यस चांगली केली. रन्स वाईट +1 टोटल 2 धावा. नो बॉल नो +1 टोटल 2 धावा मिळतील. अगदी वाईट नो बॉल नस त्यांना पुढे न्यायचं या मनाची उत्कंठेने बाळगून गोलंदाजी सध्या सुरू आहे. 11 बॉल. मॅच सुरू आहे 4 षटकांची परंतु आर्यन चिर्ले खेळतोय आता 5 षटकांचा सामना कारण इथेच 5 बॉल टाकलेत. हा 12वा बॉल आहे. इकडे मागे बॉल गेल्यानंतर बोनशेटच्या प्रेक्षकांना टेन्शन येत असेल कारण बऱ्याच मिसफील्ड झाल्यात. ओव्हर संपले एकदाशी आणि 12 बॉल हाताळले. लांब लचक षटक टाकणारा पहिला गोलंदाज युगराज आपल्याला पाहायला मिळाला आणि फायनली हे षटक संपल्यानंतर स्कोर पोहोचलाय 12 बॉलच्या समाप्तीनंतर 38 धावा. येणारे 12 बॉल 22ची आवश्यकता. चला भेंडकल टीम तयारीत राहा. डिसिजन सहित आपण मैदानामध्ये उतरा या मॅच नंतर आणि पुढच्या मॅच साठी जॉईंट होतील आमचे कॉमेंटेटर मित्र मनीष पाटील कळंबुसरे यांचं आगमन झाले. संपूर्ण दिवसामध्ये तुम्ही विपुलजी पाटील यांना देखील ऐकता. 12 चेंडू आणि 22 धावा. सुनील फडके षटक क्रमांक 3. तिसऱ्या षटकामध्ये सुनील फडके पहिला बॉल टाकण्यासाठी तयार. पहिलाच बॉल खोदून काढलाय. अक्षय पाटील मैदानाच्या आतमध्ये आलाय. धावा काढण्यामध्ये आर्यन चिर्ले टीमला तुम्ही रोखू शकत नाही. फार चाणाक्ष असं संघ आहे. सिंगलला ते दुहेरीमध्ये काढतील दुहेरीला तिहेरीमध्ये आणि अशा हुलकावण्या देताना निर्दोषला आम्ही अनेक वेळा पाहिलंय. इथे देखील 2 धावा. आता समीकरण येणारे 11 बॉल 20 धावेची आवश्यकता. मॅच अगदी जवळ आले आर्यन चिर्ले टीमच्या. सुरुवातीला असं वाटलं की 60 धावा आता प्रचंड झाल्यात. खेळपट्टी ओळली आहे. बोनशेटचे गोलंदाज कामगिरी चांगली करतील परंतु मागच्या ओव्हरमध्ये टोटल 12 बॉल फेकलेत त्यामुळे हा सामना दूर गेला. आता 11 बॉल 20ची मॅच. टाकलाय फुल टॉस आणि अक्षय पाटील सोडणार नाहीये. लॉंग ऑफ बाउंड्री पार षटकार. गोलंदाज तयार. सुनील यांचा हा बॉल मागे चाललाय. बॅटची एज लागून ओ चांगली फिल्डिंग. समीर पाटील त्या ठिकाणी तैनात आहेत. अगदी चांगली फिल्डिंग केली. रन्स मिळते 1 सिंगल आणि धाव फलकावरती
47 धावा लागल्यात. मॅच पूर्णपणे सध्या तरी एकतर्फी सुरू आहे कारण हवा तितका जोश पाहायला मिळाला नाही. फक्त 13 धावेची आवश्यकता. निर्दोष तयार. बॅटच्या मधोमध लागलाय, उंच उडालाय बॉल, लॉंग ऑन बाउंड्री पार, षटकार. निर्दोष घरजच्या बॅटमधून उत्तुंग असं षटकार. 7 धावेची आवश्यकता. चला नवीन बॉल मिळाला त्यामुळे त्या बॉलने खेळतात. फक्त 7 धावेची आवश्यकता. एकतर्फी वन साइडी मॅच. 50चा टप्पा ओलांडला. इथे मिस टायमिंग, मागे मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक विकेट किपर धावत निघालेत. रन्स मिळेल एक सिंगल. एकच धाव. 6 धावेची अद्याप आवश्यकता. 6 धावेची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. विजयाचा षटकार इथे पाहायला मिळेल का? यावेळीचा फटका एक्स्ट्रा कव्हर. सो ब्यूटीफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाइक अ वाव. और गेंद को काम जाओ मेरे भाई. और ये षटकार आणि सामना जिंकलाय. सुरेश पाटील आणि जितेशजी भोईर यांचा सन्मान आपण करूया. सुरेशजी भोईर आणि सुरेश पाटील आणि जितेशजी भोईर